पूर्ण स्वामी मुक्त स्वामी वेणुगोपाल आहे. खालचे नाही तर टीव्ही ठेवले आणि वरती आपले बाप्पा आहेत. सो बघायला पण इकडे एक नंबर वाटतो देखील. आपले घरी गणपती नसतात, दुसऱ्यांच्या इथे असतात ना, आपण जातो आवडीने दर्शन घेण्यासाठी. कुठं गावाचं नाव घे बाय, गावाचं नाव घे. हा, डोंगराची पाडला आले काय आता. सो म्हणजे गावाचं नाव मला आठवून राहत नाही, कारण की नाव थोडं वेगळं आहे ना त्याच्यामुळे. बघा बाहेर पडले आपली वाट बघतोय. सो आता एकदम डिफिकल्ट असा स्टेप बाय स्टेप चढायला लागतं मला. भाया पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलोय मी इकडे ना. आपल्या इकडे हा बरे आहेत ना बसा. सो इकडे बाप्पाचं मस्त वेगळे डेकोरेशन केलंय. आणि इकडे आपला भायाचा छोटा भाऊ आहे पिंकू. बरं आहेस ना? बॉडी झाली रे? काय झाले? इन्फेक्शन झाले का? राहू दे की होईल चांगलं. नॉर्मल का, तेलकट जास्त खाऊ नको. हा ग बसलो नाही तर तुम्हाला की जेवायला बिवायला भेटणार ना. तर काय बघतं? कार्टून का? काय बघतस? कार्टून काय? ॲनिमल भाई पहिल्यांदा नाव ऐकलं मी. मस्त पैकी आलं, दर्शन घेतलं देखील. सो आमचा हा दुसरा गणपती, दुसरा का पहिलाच गणपती. सो आज आम्हाला बरेच गणपती बघायचे आहेत देखील. तो आधी डोंगराची पाडला, त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे कानपोलीला, त्याच्यानंतर जायचं आहे वल्लभला, त्याच्यानंतर जायचं आहे पनवेलला, त्याच्यानंतर जायचं आहे उलवेला आणि त्याच्यानंतर जायचं आहे कलंबोलीला. म्हणजे आज बरेचसे गाव आहेत देखील. आणि संध्याकाळी पण आपल्या गावात वगैरे गणपती खूप जास्त असतात देखील. आणि आज ना आम्ही कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि कुठे कुठे जाताना सर्व तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये दाखवते. आज आम्हाला खूप उशीर होणार आहे. सो आता बघूया. आज आहे गणेश चतुर्थी म्हणून गणपती बघायला पाहिजे. चला. याला नाही गाडी चालवता ना, बसले पुढे. बाईला अजून स्कूटी ना चालवते. केव्हा शिकले? तो अंकितला स्कूटी येते चालवते, याला नाही. पेढे घेतलं ना इकडं आपली पोरांनी नाचत असते पुरं. यज्ञ व्हायला ना भूक लागले वडापाव घे बोलतो. आपल्याला जायचंय गणपती बघायला. तुम्हाला तेवढा डोका नाही, जेवायला भेटेल आपल्याला. तुम्ही घाबरते कशाला? मी आहे ना रेसिंग मग 20 वाली. याला लागले भूक यज्ञ व्हायला. म्हणजे घरातून जेवून निघले तरी सुद्धा किती जेवतोस आला. चालले आम्हाला बरेच गाव फिरायचे आहेत. फक्त ना एकच मला गोष्टीची भीती वाटते का फक्त आम्हाला ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे. कारण की यार एकला आपल्या आमच्याकडे म्हणजे पनवेलला झालं, तिकडे ट्रॅफिक एवढी होते ना. आणि तो नितलाचा रस्ता थोडासा खराब आहे ना, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक होते तिथे विचारून सोय ना. तरी सुद्धा आम्ही चालू आहे आमच्या स्वतःच्या जोखीमेवर. आणि आता वळपला पोहोचलो. आणि इकडे या बघा सामान बघा. हे पंपताचे दिला गे. इकडे कौशलचे फॅन्स बघा. इकडे बघा कौशलचे फॅन्स दिसत नाही. कौशलला बघतच राहिलेत. कारण की कौशल ड्रेसिंग मारले ना. 200 वाला कपडा आणले मुंबईच्या आणि 300 वाले फॅन. आलो आता फायनली वल्लभला. झोपले का भाऊजी? बरं ना. इकडे आपली सिस्टर आहे. सो इकडे मस्त आहे की. आणि डेकोरेशन एक नंबर केलं. तुम्हाला ते पण दाखवतो. सो गाईज इकडे बघा आपली ताई संचित आलो आहे आता. मस्त बाजूसाठी डेकोरेशन केलंय ना. खालचे नाही तर टीव्ही ठेवले आणि वरती आपले बाप्पा आहेत. सो बघायला पण इकडे एक नंबर वाटतो देखील. आणि घराचा इंटेरियर पण चेंज केलंय. कारण की तुम्ही जर आपला मागच्या वर्षी ब्लॉग बघितला असेल ना, थोडासा चेंज होता. आणि इकडे मस्तपैकी आता काय बोलते ना पाना ना, पाना आहे. भारी वाटतं भाई, भारी वाटतं क्लास. इकडे पण आपला काहीतरी आहे गोल्डन मध्ये. सो इकडे पण एकदम कडक वाटतं. आविरा आले. आविरा आमची झोपलेली नाही, तू झोपलेली बाप्पा आले ना. मग आमंत्रित सगळे या सांग, सगळ्यांनी या सांग गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इकडे आता वरम भात. आज हमारा उपवास है. यज्ञ भाई को गुलाबजाम दिया नहीं. ओके काला माहिती डायलॉग काय जेवण करून घेतलं. जेवलं तवाईने पापड आणलं. दोन्ही एक का? याला पण झाला बघ. याला पण दाखव.
आले आहेत का तुला? आम्ही आता निघालो त्याची आपल्या इथे भाऊ पण आले, आपल्या इथे नाना पण आलेला. सो ये आम्ही थोडा लवकर आलो, आम्ही जेवण वगैरे केला. नाना सांगा वॉच ना दाखवलं तो ब्रँड आहे ब्रँड. स्टोऱ्या पाहिजेत ना. पहिल्यांदा कुठला रावर मग घरात घेतले टाकायला नको. सो इकडे आपला आर्यन आहे, सिद्धार्थ आहे आणि श्रेयस आहे. सो आम्ही आता निघालो, आम्ही चाललो ते पनवेलला आणि हे चालले आता घरी चाललं का अजून कुठे चाललंय? म्हणजे आपल्या घरी गणपती नसतात ते आपल्याला थोडंसं वाटतं. पण अजून एक म्हणजे आवडीची गोष्ट म्हणजे बोलायला गेलं ना तर आपल्या घरी गणपती नसतात, दुसऱ्यांच्या इथे असतात ना, आपण जातो आवडीने दर्शन घेण्यासाठी. हीच एक मजा आहे. पण आपली वाट लागते यार, एवढे गणपती बघायला आपल्याला लागतात. तर ठीक आहे चालू पनवेलला. सो आपल्या सोबत आता एक न्यू मेंबर ऍड झाले, श्रेयस गायकर. सो आता तो आमच्या सोबत चाललाय तिकडे. वॉच एवढं भारी दिसतं ना माझा. अरे ठेवतो वॉच मला गिफ्ट नाही आला, मी स्वतः घेतलं. स्वतः महालक्ष्मी आहे, रोख घेतले रोख कॅश. मी आता आलो इकडे पनवेलला आलाय नांदगाव मध्ये. सो इथे देखील आपले गणपती आहेत, पनवेल नांदगाव. इथे पनवेलला उमेदांचे गणपती दर्शन घेण्यासाठी. सो इकडे बघा, इकडे पनवेल मध्ये ना सर्वात मोठी मूर्ती असेल मला असं वाटतं. किंवा किती 3 फुटाची आहे ना की इंच किंवा फूट 3 फुटाची आहे गाईच. तेच काहीतरी समजून घ्या गाय. सिंजल लाईन बघा, लाईन यावरी सिंजल लाईन आहे ना, यावरी लाईन संपता आम्ही वाटतं 8 गणपती बघून येऊ शकतो. सो एवढी लाईन कशी नशीब आपल्या गाडीत सीएनजी मी फुल करून आले. कुठून? वाकलोवरून. आमच्याकडे सीएनजी नाही तरी सुद्धा सीएनजी फुल करून आले. आता आलो इथे केलं आपल्याला आधी बाप्पाचं दर्शन इथे घेऊ शकता. मस्तपैकी सुंदर असं डेकोरेशन केलंय. ही म्हणजे सोसायटीचं आहे ना गणपती बाप्पा. पर्सनल आपली लिफ्ट आली. हे छोटू कैसा कर रहे हो तुम? पहली बार लिफ्ट में बैठ रहे हो क्या? 8वां फ्लोर आहे आपला. परिचळल्याच्या घरी चाललाय आम्ही. तुझा जेवलीस ना तू? आता जेवायचंय ना. कोणला लिफ्ट मध्ये काहीच कॅमेरा पण आहे तरी सुद्धा छेडछाड चालते. आम्ही हर्षल ताईच्या घरी. इकडे आपले भाऊजीचं बसलेत. भाऊजी बरं आहेत ना? इकडे आपले आईच आहेत आणि इकडे आपले बाबा पण आहेत. हा इकडे आपली सिस्टर पण आहे. सुंदरसं डेकोरेशन. ये मेहमान कौन लेके आया? ये आपने पाया मालूम था ना उसको. खाना खाया तुमने? खाना खा के जाओगे. येतं म्हणा हिंदी येतं. तेव्हा आमची अर्शिडीची पोळी. तू झोपते येते की ना? तू झोपस ना? झोपणार तुला? झोपणं आली? काकड्या इकडे ना गेले. सनोज ना, सात्विक सनोज सरने पापा के पीछे ऐसा कोई 3 लोगों का नाम. आपका पूरा नाम बताओ. साउथ वाला बोले. तो सनोज आपके पापा का नाम है? सरनेम क्या है? मेरा आपका नाम. सरनेम तुम्हारा? यूजर नेम मराठी. ऐकत सकतो. हाय नमस्कार. हाय वडक्कम नाही ऍक्च्युअली वडक्कम करते. वडक्कम पुरा ना. वडक्कम कल्याण वेणुगोपाल अय्यर. माहिती तुला वेणुगोपाल अय्यर माहिती आहे? वेणुगोपाल अय्यर चंद नाम मुत्त नाम वेणुगोपाल अय्यर. उन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. खंगर राम वेंदे स्वामी. ये तमिळ थी. तमिळ होती, कन्नडी होती ना. क्यों थी भाई? जाने तो छोड़ो. अभी देख ही सकते हैं अब अभी खाना खाने के लिए बैठे हैं. और इधर कौशल, श्रेयस और यहाँ पे प्रेम गायकर भी है. क्योंकि मेरे जो फैन है ना कुछ हिंदी है, वो मेरे को बताते थे कि हिंदी में ब्लॉग करो. तो इसके लिए मेरा हिंदी इतना अच्छा नहीं है, फिर भी ये देखो प्रेम भाई ने
प्रेम भाई का खाना है देखो, लोनचे साथ में लेके बैठे और श्रेयस का पूछो मत, इसको तो भूख नहीं थी फिर भी ये खाना खा रहा है। इसी बात पे कुछ हो जाए ये त्याच्या खबर बघ लाके स्टोव ए लकड़ी है क्या मगर है वो मगरू आहे मगर लकड़ी है लाकडू आहे नाही मगर आहे। निघतो बा आपल्या आरशीची पोर रिती लढतं आईला आता घबरायली आता हसायला लागली यज्ञ भाई जेवला प्रेम आपली भूमकडे यायचे भाडी देतो 650 गाच आपली गाडी लवकरच येणार आहे, दिवाळीला आपली गाडी येणार आहे, सो कमिंग सून आहे। सो कोणती गाडी ते आम्ही सांगू नाही, दिवाळीला घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल। सरप्राईज नाही का शिकून गिव अवे पण काहीतरी करणार आहे, नक्कीच काहीतरी करू। सो काय आता आम्ही 5-6 गावाचे गणपती बघून आलो देखील, आता गेलो आम्ही लास्टला उलव्याला आणि तिकडनं आलो। सो आम्ही आलो आता आमच्या गावामध्ये सो इकडे आलं तर पाण्याची घडी, इकडे आपली माणसं वगैरे आहेत देखील, इकडे आदित्य पण आले। सो इकडे आता आम्ही आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि डेकोरेशन खूपच सुंदर आहे। यो ना डेकोरेशन स्वतः प्रणयने केले, प्रणयने आणि याने स्वतःने दोघाही गेले। हा जो सुंदर असा डेकोरेशन बघता ना तो स्वतः आपल्या प्रणय भाईने बनवले, तुने डेकोरेशन म्हणले असं मी ऐकले, एकच नंबर आहे, सुंदर आहे। आणि भाईचा आपले सजेशन होता तो डेकोरेशन एक नंबर आहे, तू पण होता सोबतीला, मी असं ऐकलं काही व्हिडिओ एडिट केले ना। सो काय आता आम्ही आलो अनिल त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। सो अनिल दादा अनिल सुनील दादा आणि विकास दादा यांच्या घरी। अनिल कुठे दादा बोलतो आणि की बार मोठा आहे की इकडे सर्व आपले मंडळी आहेत, पाहुणे मंडळी, आणि इकडे तुम्हाला आपला गणपती बाप्पाचं डेकोरेशन दाखवतो। आणि प्रेमने आधी प्रसाद काढला, आता एवढे लेट आले तो दर्शन घेण्यासाठी आणि आपली विकिताने घरोघरी डेकोरेशन केले, घरीच ना केले कारण की विकितानं आपलं स्वतः मंडप आहे, त्याच्यामुळे असे डेकोरेशन त्याचे एकदम मामूली सी बात आहे। लाईट झिमझम होतं ना, मग कलर चेंज होतो डायरेक्ट माणसाचा, मस्त होता, सुंदर डेकोरेशन केले। साधारणपणे किती दिवस लागले या डेकोरेशनला? 2 दिवस लागले, तरी उत्तम प्रकारे केले, मस्त केले। आम्ही आता चाललो सोडून गावामध्ये कारण की आपल्या आतिश मात्रेचं आहे ते 1.5 दिवस गणपती असतं। सो मला माहीत होता कारण की मला ना उलव्याशी वल्लभशी आणि पनवेलशी खूप जास्त उशीर झाला, 9:30 वाजले, नंतर गावातून गेलो गणपती बघण्यासाठी, त्यावेळी जास्त ब्लॉग नाही झाला, पण आता त्याला आतिश मात्रे ब्लॉग तेव्हा काढतो। अरे आतिश मात्र्यांची घरी ना इकडे बघा ही पोरं आहेत ना, इथं पत्ता घ्यायला बसल्यान, मला आता समजला जवान पोरांचे लग्न का ना जमत यार, पत्ता घेतात ही पोरा, यांना जुगाराचा शॉक आहे। इकडे बघा पैसे कुठे आहेत, 200 रुपये की 100 रुपये डबा आहे, 1000 ए किती रुपये डबा आहे, 200 एकदा 1000 किती गेलता मी आम्ही जुगाजुगी खेळतात, आम्ही जुगाजुगी खेळतात, आम्ही जुगाजुगी बोलतो 5 पत्ती जुगी ते बोलतात ना पत्तू पैसे टाकू का, दाखव ना दाखव विकलेलं आपलं याचे 50 टाकला 50 रुपये आहे का, 50 रुपये टाका, यो शेंगतं 100 तो शेंगतं 1000 घरा अंगू 100 डबा। गावामध्ये असे 2 नमुने असतात, हे पत्ते खेळतात हे तर पबजी खेळतात, यांच्याकडे पैसे नाही म्हणून हे पबजी खेळतात सध्या। सो गाईज फायनली आता घरी आलो, शेड्यूलला गेलो आणि बराच उशीर झाला, जवळजवळ 12:30 वाजल्यात कारण की ना जेवढे पण 1.5 दिवसाचे गणपती होते ना तेवढे मी बघितले, म्हणजे काय काहींचे 5 दिवस 10 दिवस ते सुद्धा बघितले कारण की जे लांब लांबची गावं होती ना ते आधी मी आज पहिल्या दिवशी कंप्लीट केली। सो आजचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसात मी जेवढे गणपती बघितलेत ना ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेत। सो त्याला आजचा ब्लॉग आहे ना इथे एंड करतो कारण की आपले काही काहींचे 10 दिवस आहेत, काही काहींचे 15 दिवस आहेत, काही काहींचे 5 दिवस आहेत, आता 1.5 दिवसाचे उद्या विसर्जन होणार, म्हणजे जेवढं मला ब्लॉग बनणं पॉसिबल होईल ना तेवढं मी नक्कीच ब्लॉग बनवतो। पण सो गाईज चला आजचा ब्लॉग आहे ना इथे एंड करतो, आणि नक्कीच तुम्ही ब्लॉग बघितला असेल देखील आणि तुम्हाला आवडलं पण असेल ना तर माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चलो बाय बाय।